बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। चर्चेतली बातमी अशी आजच्या दिवसभरातली बघा, जी आपण पहिल्यांदा बघतोय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी तारीख ठरली असून आता निकालाकडे देशाचं लक्ष लागलंय। 10 जानेवारीला दुपारी 4 नंतर निकाल लागणार आहे। शिवसेनेच्या 41 आमदारांचा आणि ठाकरे गटाच्या 15 आमदारांच्या राजकीय भवितव्य जे ते या निकालावरती अवलंबून असणार आहे। देशाच्या आगामी राजकारणासाठी हा निकाल दिशादर्शक असल्याचं मानलं जातंय। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। एकोणीस महिन्यानंतर राज्यातल्या सत्ता संघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत। 20 जून 2022 रोजी शिवसेनेत फूट पडली होती। तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांच्या सोबत सुरतच्या दिशेने ते रवाना झाले आणि त्यानंतर सुरू झाली ती न्यायालयीन लढाई। सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणी निर्णय देण्याचा आदेश दिला होता। यानंतर दोन्ही बाजूची सुनावणी घेतल्यानंतर आता निकालाचा दिवस ठरलाय। विधानसभा अध्यक्ष बुधवारी 10 जानेवारीला निकाल देणार आहेत। दुपारी 4 वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल। विधिमंडळामध्ये निकाल असेल आणि सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना दिली जाईल। निकालातले ठळक मुद्दे यावेळी वाचून दाखवले जातील। 2 दिवसात येणं अपेक्षित आहे। काय वाटतं? आम्ही वाट बघतोय। काय वाटतं तर? आम्ही वाट बघतोय। विधानसभा अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाच्या 15 आणि शिवसेना शिंदे गटाच्या 41 आमदारांच्या अपात्रतेबद्दल निर्णय देतील। शिवसेना ठाकरे गटानं सगळ्यात आधी या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यात कुणाचा समावेश होता त्यावर एक नजर टाकूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भरत गोगावले, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे एवढंच नाही तर बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, लता सोनावणे आणि यामिनी जाधव यांच्या अपात्रतेचा निकाल लागणार आहे। मित्रपक्षाला न्याय मिळालाच पाहिजे, कारण मेरिटवर आहे। 10 शेड्यूल प्रमाणे केंद्र, तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टाचं रुलिंग काय आलेलं आहे की पक्ष मोठा इलेक्टेड मेंबर्स नाही असा निर्णय माननीय सुप्रीम कोर्टानेच दिलेला आहे। त्याच्यामुळे त्याप्रमाणे जर झालं तर मला वाटतं नक्की न्याय मिळेलच। शिवसेनेतलं हे बंड ऐतिहासिक असंच होतं। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता। पक्ष कुणाचा हा प्रश्न निर्माण झाला। त्यानंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं, तर सुप्रीम कोर्टातील राजकीय लढाई शिंदेंनी जिंकली। आता या सर्व लढाईत कोण खरं आणि कोण खोटं हे येत्या 10 जानेवारीला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नाट्यसंमेलनात उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली होती आणि त्यासाठी फडणवीसांनी सिंहासन सिनेमाचा संदर्भ दिला होता।